सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा संप स्थगित। पुढील 15 दिवसांमध्ये मागण्यांची अधिसूचना काढून देण्याचं लेखी आश्वासन दिल्यामुळे संप मागे। नाशिक TCS प्रकरणातील आरोपी दानिश शेखच्या मोबाईलमधील प्रत्येक फाईल आणि ॲप्लिकेशनसाठी वेगवेगळे पासवर्ड्स आणि फेस आयडी। न्यायालयाची परवानगी घेऊन आरोपीला प्रयोगशाळेत नेत फेस आयडीच्या सहाय्यानं मोबाईल अनलॉक। नागपूरमधल्या NGOमधील लैंगिक छळ प्रकरणाला नवं वळण। रियाज काझी विरोधातील आरोप इतर महिला कर्मचाऱ्यांनी फेटाळले। काझी विरोधात धर्मांतरासाठी दबाव आणि लैंगिक छळाचे आरोप आहेत। उद्धव ठाकरे विधान परिषदेचे उमेदवार असले तरच भाजप निवडणूक बिनविरोध करणार। मवियाने अन्य उमेदवार दिल्यास भाजप उमेदवार देणार। उद्धव ठाकरे आणि भाजपमधील कटुता संपणार का? राजकीय वर्तुळामध्ये चर्चा। एकनाथ शिंदेंकडून बच्चू कडूंना विधान परिषदेच्या आमदारकीचा प्रस्ताव। पक्ष विलीन करून शिवसेनेमध्ये सामील व्हावं शिंदे गटाकडून मागणी। तर दुसऱ्या जागेसाठी नीलम गोऱ्हेंचं नाव जवळपास निश्चित झाल्याची माहिती। छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करताना थकले। रामदास स्वामींकडे राजपाट दिला। बागेश्वर महाराज यांचं वादग्रस्त विधान। नागपूरमध्ये सरसंघचालक मोहन भागवत आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये विधान। हिंदूंनी 4 मुलं जन्माला घालावी, 3 स्वतःला ठेवावी आणि 1 संघाला द्यावं। बागेश्वर महाराजांचं विधान। रिक्षा चालकांना मराठीच्या सक्तीवरून वाद पेटला। दहिसरमध्ये संजय निरुपम आणि मनसे आमने सामने। मनसैनिकांकडून निरुपम यांच्या गाडीवर दगडफेक। राजा शिवाजी चित्रपटातील अफजल खानाला वाघनख दाखवून वध केल्याच्या सीनवरून वाद। सोशल मीडियावर काही नेटकऱ्यांकडून आक्षेप। दिग्दर्शक रितेश देशमुखनं सुद्धा दिलं प्रत्युत्तर। रस्ते खुदाईनं त्रस्त नाशिककरांना काहीसा दिलासा। पुढील 6 वर्ष नाशिकमधील खोदकामांवर बंदी। कुंभमेळ्यानंतर नवीन रस्ते खोदकामास महापालिकेची स्पष्ट मनाई। ठाणे तहसीलदार कार्यालयातील मामलेदार मिसळ आणि पाव बंद। 75 वर्षांपासून सुरू असलेल्या मामलेदार मिसळचं बांधकाम रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी पाडलं। एकनाथ शिंदे राज ठाकरेंसह अनेक नेत्यांचं होतं आवडीचं ठिकाण। पाण्याचा कॅन भरायला गेलेल्या बाप लेकाचा ST बसच्या चाकाखाली आल्यानं दुर्दैवी अंत। भंडारा शहरातील ST डेपोमधली दुर्दैवी घटना। दुर्घटनेनंतर परिसरामध्ये काही काळ तणावाचं वातावरण। नागपूरमध्ये अतिव्यायाम करणं तरुणाच्या जीवावर बेतता राहिलं। डोकंदुखी असताना सुद्धा व्यायाम मेंदूची नस फाटल्याची माहिती। वेळेवर उपचार मिळाल्यानं जीव वाचला। आम आदमी पक्षामध्ये आतापर्यंतची सगळ्यात मोठी फूट। आपमधील 7 राज्यसभा खासदारांचा भाजपमध्ये प्रवेश। राज्यसभा खासदार राघव चड्ढांसह संदीप पाठक आणि अशोक मित्तल यांचा सुद्धा भाजपमध्ये समावेश। अमेरिका इराणमधील शांतता चर्चा उद्या होण्याची शक्यता। इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची पाकिस्तानमध्ये दाखल। चर्चेतून निघणाऱ्या अंतिम निष्कर्षाकडे सगळ्यांचे लक्ष। आणि RBI कडून पेटीएम पेमेंट्स बँकेचा बँकिंग परवाना रद्द। ठेवीदारांच्या हिताला हानिकारक पद्धतीनं व्यवहार केल्याचा ठपका।